मस्त मॅरिनेट झालं एकदम. हा थोडं तेल मार वर ना. भागवान सगळं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय चुलीचं सध्या. आता बिर्याणी बनवायची म्हणून नाही तर ही जी ग्रेव्ही होती ना एक नंबर वाटते. चला 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 ताशी वाजवायचे. चला बागव्यांचा नंबर पहिला लागलाय. नमस्कार मंडळी, शुभरात्री. रात्रीचे 8 वाजलेत आणि गावाकडे पावसाळा भरपूर आहे. म्हणजे बराच पडतोय दिवसभर रात्र, काय पाऊस काय ऐकत नाही. अशा पावसाच्या वातावरणामध्ये खास अशी पार्टी बऱ्याच दिवसांनी होते. सर्वजण एकत्र आहेत आणि घराजवळची पण कामं करून दमले सगळेजण. तर आज जरा पार्टीचं नियोजन आहे. यावेळेस स्पॉन्सर मला वाटतं प्रमोद आहे ना. हां प्रमोद पूर्ण पार्टी स्पॉन्सर करतोय. लग्नाची पार्टी समजूया. आणि चिकन वगैरे सगळं आलेलं आहे. आता तयारीला लागूया आणि मस्त पार्टीचा एक बेत करूया बऱ्याच दिवसात. ऑलरेडी इकडे कामं सुरू झालेत. कांदा कापून झालाय हा बघा. आणि आता टोमॅटो कापण्याचं काम इकडे बंटी करतोय. टोमॅटो कापणारे गेले कुठं बंटी? आज तूच सांभाळतोय सगळं. आज बरेच जण आपल्याला सगळे जुन्या पार्टीचे दिसत आहेत. रोशन आहे इकडे, गुन्हे संकेत, बंटी, लाखन आहे इकडे आणि हे नवीन मेंबर सगळे. हे बघा याला बटरला ओळखत, बटर नवीन नाही. आणि इकडे कोण आहे? हा बघितलंच. हा चिकन आलंय, चिकन कापून वगैरे घेऊन आलेलं आहे. बरेचसे मेंबर तसे पण गेले. सिद्धू कुठं आहे? आलाय ना अजून? काम करतोय. चिकन खात नाही सिद्धू, पण पार्टीला असणार. त्याच्यासाठी काय अरेंजमेंट आहे ना? मडक्यातलं दही. ओके तर चला. इकडे कोथिंबीर आहे आणि बाकीची तयारी आता सुरू आहे. पटापट करूया सगळं कटिंग वगैरे आणि मग त्याच्यानंतर फोडणी वगैरे द्यायचं काम चालू करूया. टोपाला लेवण देत आहे तिकडे. टोपाला लेवण दिली ना की कसं काळं जास्त होत नाही. पावसातून काय टेन्शन. राखाडी भेटली वाटतं तुम्हाला? चांगला स्पॉटला आलेला आहे. गंग्याचं ही घराची पाठची बाजू आणि ही गंग्याची पाठची ही पडवी. नॉनव्हेज खास इकडे बनवलं जातं. तर आता चिकन वगैरे धुवून झालंय. आता इकडे आपण मॅरिनेट करायची प्रोसेस करूया. चिकन मसाला एक बॅलन्स ठेव फोडणीला. आहेत ना दोन्ही? हा 4 चिकन मसाला. मटन मसाला रे बाबा तो. गडबडतोच काय? हे काय आणलंय? सुवाना बिर्याणी मसाला खास एकदम. आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट शक्यतो रेडीमेड जास्त वापरू नये. पण आज काय संध्याकाळी अचानक पार्टीचं नियोजन झालं त्यामुळं मग काय आलं आपल्याकडे अवेलेबल नव्हतं. त्यामुळं मग आपण डायरेक्टलीच पेस्ट आणले. आलं लसूण पेस्ट. मटन मसाला. मटन मसाला पण आपण खास वापरतो शक्यतो बिर्याणीमध्ये. चिकन मसाला पण आहे आणि मटन मसाला पण आहे. सध्या कोणता टाकलं? मटन मसाला. हां आपण टाकलं नाही नाही ते पॅकेट हे राखण लेवण घट्ट लाव. दही खास दही ॲड केलं ना की मॅरिनेट एकदम चांगलं होतं. त्यामुळं दही शक्यतो थोडं तरी दही वापरावं. मस्त एकदम. आता हळद टाका. हळद बाकी राहिले आणि तिखट मसाला ॲड करून घ्या. भावा शिकून घे. कुक आपल्याकडे माहिती आहे कधी कधी अवेलेबल असतात नसतात. हां गरम मसाला टाक. गरम मसाला गरम मसाला मीठ टाकलेस ना.
पहिले टाकला नव्हता? नाही 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 एवढंच आहे ना. हाय ते फोडणीला ठेव बॅलन्स. चला मोठेवाले टाकायचे ह्याच्यात की काय मोठी पॅकेट आणली ती नाही टाकूया. त्याच्यात हे किती टाकलं असं जर चालेल. एक टाकला एक टाक. 2 आणलेत ना मग एक टाक याच्यात. हा अंजू कुठे घरात आहे ना. हा खास बिर्याणी मसाला, मटन बिर्याणी मिक्स मसाला. हा खास मसाला आहे ना, वापरू शकताय तुम्ही. मस्त लागते आणि चव जरा नक्कीच ट्राय करा. चला मी आलो टोप ठेवून. ओके धन्यवाद. सिद्धू आहे सिद्धू. उपवास म्हणजे तो चिकनच खात नाही. चिकनच खात नाही. मच्छी पण नाही. हिरव्या खातो फक्त. मस्त मॅरिनेट झालं एकदम. तेल हा थोडं तेल मार वर ना. तेल बस झाला नको. हा चमच मोठा झालाय. मॅरिनेट कसं अर्धा पाऊण तास तरी झालं ना की मस्त होतं. हा भात बाकी आहे. मॅरिनेट झालंय. आता राईस बनवायला घेऊया. रायल 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 टोपतं कायला. चला पाणी गरम करायला ठेवूया म्हणजे मग राईस टाकायला बरं पडेल. अजून लागेल. अजून दोन अंडे लागतील. झाकण लागणार. पाण्याच्या भूमिकेत आमची सुन्या काकी मदत करते पाण्याला वगैरे सगळं. कारण काय होईल होईल नाही होईल होईल आता होईल. त्याच्यात तेल टाकलंस. ओके खडा मसाला टाक. हुकुम आहे काय? हुकुम आहे राईस टाकायला. 4 किलो राईस टाकलेला आहे. हाताने डबल ते कुठं आहे पण मोठं लागणार आपल्याला पलिता. हा जस्ट ऍडजस्टमेंट साठी ठीक आहे. जेवणासाठी भावाने सुरुवात केली त्या बात. हा पण मोठं काहीतरी हवं. एवढ्याच आमचं आहे ना. आमची बिर्याणी नाही बनायची. मामाजीच्या राज्यातला आहे. काकीच्या मामाजीच्या राज्यातला पण चालेल. आक्रमणीय आता असंभव. कधीपासूनचा भाते म्हणालीस? कधीपासूनचा आहे? हा होय ना. म्हणजे लय जुना आहे रे. मग ते बघा काय म्हणाले ह्याला काय म्हणतात डाव. जेवढ्याला पाणी लागणार ना तेवढं मजबूत होणार. असं नाही की आहे ना. लागले की लाकडू खराब होतं. हा जेवढं पाणी लागणार तेवढं होणार मजबूत होणार. होय होय पम्याच्या लग्नात ना. मग निंबू बाकी होतं ते आणलं नव्हतं तर भेटलंय. जुगाड करून बंडीच्या घरात होती तर निंबा आणलेत. निंबाचा रस पण जरा टाकलाय. कसं दही आता निंबाची कशी सहसा गरज नाही पण चालतंय. टाकलं तरी चालेल. जरा कसं मॅरिनेट चांगलं होतं चव वाढते जरा. खाताना कसं आहे बऱ्याच वेळा चिकन खाताना निंबूचा वापर आपण करतोच. तसंच काहीसा प्रकार
आणि हा जुगाड बघू शकता तुम्ही, बिया बघा हातात. बारीक बारीक 2 निंब आहेत, तर बारीक बारीक आहेत म्हणून 2 घेतोय, नाही तर एक बस होईल. 3 किलो चिकन आणि भरपूर आहे लिंबात. हो भरपूर आहे. 3 किलो चिकन आणि 4 किलो राईस. हे साधारण एक 6-7 किलोची बिर्याणी होणार आहे आपली. मस्त ठेवून दे, होईल ते चालेल. हलव हलव जरा. मीठ टाकलं? नाही मीठ बाकी आहे. मीठ टाका. टाक थोडं. लई टाइम लागतो रे शिजायला. पाणी जास्त मीठ टाकायचं याच्यात. हा मीठ टाकतं. हे आमचा नवीन कुक आलेत, सिद्धू. सोबतीला इकडे आता रोशन. मीठ कुठं आहे? बा खाली भाव पण आहे शेफ. भावा सपोर्टिव्ह शेप आहे तो, असिस्टंट. असिस्टंट. कमी कर. अरे खाई टाक असिस्टंट असं टाका. हा असिस्टंट 3 टाकले. अरे काय ते भाताला लागणार तरी आहे मीठ. मीठ तू कशाला हे करतोय? थांब ना आधी जरा. बस टाक मीठ. भाताला मीठ नको, त्याशिवाय चव लागणार नाही. हे आता त्याला लागलं पण नसेल नीट. अजून टाक. टाक टाकू? टाक. टाक अजून मोठे एकदम. टाकून दे. शेप सांगतोय ना, मग टाकायचं. काय मीठ लय झालं. मी 4 चमचे टाक. अरे ते राईस आहे ना, एकदा त्या पाणी काढून टाकलं की मग विषय संपतो. फुगतोय अजून लागेल, शिजायला लागेल चांगला अजून. ओ इस्तोले जरा कॉन्ट्रॅक्ट तुमचं फास्ट होते. त्याला फास्टच वाटतं. कढी येतोय. आलाय भाताला चांगला. कर येतोय चांगला, फक्त इस्तोय ना अशाच पद्धतीने राहू दे. मी लिंबू ते खाली तू भरवणार. मी तुला लगेच. भगवान सगळं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय चुलीचं सध्या. चला काय शिजलाय ना? खाऊन बघ ना. शिजला बोल, सगळ्यांनी खाल्ला ना, बस झालं मग. आपणही खाऊन बघावे. भांशोरा टमाटा कमी होते रे. ये नाही बरोबर आहे. हे खाता टमाटा जास्त होईल. नाही, तो राहील ना कामाला येईल. काय शिजला ते होता त्याच्यात. ओतून घ्या. हे ओतायचं बाहेर घे. अरे तो ओतायचं बाहेर घे रे. रोशन पम्या वा. करोती कल्याणम. खाली कातळ आहे ना. ठीक आहे. नाही रे कातळ नाही होत, काय नाही होत. हा चला आरामात होता तो. तुम्हाला पलिता लागल ना? पलिता लागल. भात जातो काय बाहेर? आता ना बराच गेला. पम्यान फणस काढून ठेवला ना. भाजी करायची घरे इथं. राईस इकडे ठेवलेला आहे, थोडासा हलका फुलका व्हायला. पाणी त्यातलं निघून जाईल तोपर्यंत फोडणीची तयारी करतो. हा पम्या बस झाला, भरपूर झाला. तो फोडून टाकतोय. कांदा टाकूया. तेल मस्त गरम झालंय तेल, त्यामुळं कांदा पण चांगला होईल मऊ पटापट. हा ती अख्खी लसूण पण ठेवलेली आहे, अर्धी कापायची लसूण मस्त लागते. ती कांदा जरा चांगला झाला मऊ की टाकायची ना रे. अच्छा असिस्टंट हा इकडे तसा. असिस्टंट तुम्ही आराम करा थोडा वेळ.
हा एकदम मऊ करायचा. हा टाकतात टाकणार मीठ तो. भारत मीठ लागत होतं आणि ह्याच्यात पण ते लागते ना 3-4 चिकन मध्ये. त्यात पण टाकलंय. ग्रेव्ही झाली ना की एकदा चेक कर. कांदा जेवढा चांगला मऊ कराल तेवढी बिर्याणीला चव वाढते ना बा. एकदम बारीक बारीक झाला पाहिजे तो, एवढा मऊ करायचा. वाफ बघ कशी आली मस्त. लागलाय खाली. नाही वाप रे, झाकण मजबूत आहे. झाकण मजबूत असल्यामुळे काय माहितीये काय, बिर्याणीला दम चांगला बसेल. जरा पण लिकेज नसेल, जरा पण. झाकण मस्त आहे. असं बिर्याणी झाकण हवं म्हणजे वाफ नाही बाहेर गेली पाहिजे जरा पण. कसला विचार कर. हा बघ कधी म्हणतो कधी तयार होत आहे. हा म्हणतो मग भूक लागली पम्या. हा इकडे ह्याचं नेटवर्क लागलंय वाटतं. रेंज आली. मस्त झालं रे. लसूण पण टाकले ना मोठीवाली. हा एकदम मऊ झाला रे, मस्त अरे. हा टोमॅटो टाकून घे, झालाय आता मऊ. खायला होईल बिर्याणी सोबत. झाला ना बारीक. लागला नाही, लागलाय ना एवढा. चला आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. कांदा टोमॅटो दोन्ही पण चांगले आता मऊ झालेत. मसाले सगळे हळूहळू टाकून घेऊया. एक नंबर. बऱ्याच दिवसांनी बिर्याणी बनते, म्हणजे बऱ्याच, मला वाटतं एक वर्षानंतर बनते. गेले 6 महिन्यात काय बिर्याणी बनली नाही, कारण घराच्या कामामध्येच आपण बिझी होतो. हा इस्तो आहे, नको इस्तो पाहिजे तेवढा आहे. चला कांदा टोमॅटो सगळं झालंय व्यवस्थित आणि आलं लसूण पेस्ट पण झालंय. चिकन मसाला आता मसाले टाकून घेऊ सर्व. काय हा चिकन मसाला, मागाशी मटन मसाला टाकलास वाटतं. अच्छा हा आपला मिक्स मसाला, मटन बिर्याणी मिक्स मसाला. काय बाकी सुहाना आलाय. अच्छा बिर्याणी मसाला, साधा बिर्याणी मसाला. आता लाल तिखट लाल तिखट आणि हळद. लाल तिखट बघ रे किती पाहिजे, एवढं टाकू ना पकडून ठेव. बस हळद टाक थोडी. नाही टाकणार, नाही टाकायचं की टाकलेलं आहे बस. पाणी होत बारक्या. गरम मसाला चौका खालून होत नको, बस झालं. एक तांब्याच पाणी टाकले आपण, बाकीचं नंतर टाकू. ग्रेव्ही मस्त झाली, चव येणार बिर्याणीला. बिर्याणी आम्ही 3 किलो बिर्याणी आणि 3 किलो चिकन वापरणार होतो, पण 1 किलो वाढवलाय. टाकलं ना बाई. हा कांदा टाकला ना. हा 3 किलो चिकन आणि 4 किलो राईस अशी आपली बिर्याणी आहे मस्त. त्याची ग्रेव्ही घे पूर्ण. एक होत पूर्ण सगळं पुसून घे. चिकन आपण मॅरिनेट केलेलं ना, ती परत कसं पूर्ण मसाला लागलेला असतो, ते पण आपण छान प्रकारे घेतोय.
म्हणजे कसं याच्यामध्ये थोडं पाणी टाकायला लागेल, तर तेच पाणी वापरतोय, मसाल्याचं पाणी खास. हॉटेलमध्ये बनवतात ना हां, ते लोक चिकन वगैरे आधी उकडवून टाकतात. उकडवून टाकतात ना ते, म्हणजे हे पटापट होतं. एक नंबर. चला ये जेवायला या. राईस तयार आहे. इकडे ग्रेव्ही झाले, सुकं चिकन मस्त. तर चिकन झालं ना की नंतर मग आपल्याला ह्याच्यावरती राईस टाकायचं आहे आणि मग एक मस्त दम घेतला की मस्त बिर्याणी तयार झाली. मस्त. अरे आला असं वाटतं की ते सुकच खावं. थोडंसं राईस लागेल उगाच, बस होईल. आता ह्याला पाणी सुटेल. आता पाणी सुटेल ह्याला. हां, झाकण मारून शिजू दे मस्त. आता नाही लागणार, आता पाणी छान छान असं सुटेल मस्त. पाणी लगेच आटतं. हां, ठेवू काय मारू? हा मार. नंतर मग ग्रेव्ही थोडीशी बघून हे करून बघा. आता बिर्याणी बनवायची म्हणून नाही तर ही जी ग्रेव्ही होती ना एक नंबर वाटते. भावकीचं जेवण नाही बघू शकत आपण. भावकीचे जेवण आहेत ना बारकी मागणी. भावकीचं जेवण तुम्हालाच बनवले का? आम्ही बनवलं ना. आम्ही फक्त कांदे बिंदे कापणार नाही. जोपर्यंत हा बारको, आम्ही मलाच पोचलो नाही बनवू. बारको असं कांदे कापणार फक्त. मोठी आमच्यापेक्षा मोठी माणसं जेवण बनवते. ही मोठी माणसं कुक बघा. आम्ही काय लहान आहोत ना. या चेहऱ्याला लक्षात ठेवा, हा आमचा कुक आहे, पण चिकन खात नाही, फक्त आम्हाला बनवून देतो. याला आम्ही पनीर असा माणूस प्रत्येक ग्रुप मध्ये हवा आहे नाही, तो फक्त हा बनवून देणार फक्त. बघ स्वतः दहीभात खायला बघ. हा, हे दही आणलंय बघ. स्वतः दहीभात खाणार, पण आम्हाला काय देणार? बिर्याणी, ती पण चिकन बिर्याणी. हाच तो चेहरा. आणि हे चेहरे बघून तेव्हा हे फक्त खाणारे चेहरे, असे आराम करणार, काय मदत पण करणार नाहीत. हा असिस्टंट आहे. वर येते ना मस्त येतं. बाबा भजीवाला. चायवर पण बाबाच आहे. मॅगीवर पण बाबा. दाखल मारतोस. लागतं लगेच. हे निखारे आहेत काय वर टाकायला? बोल किती भरपूर पाहिजे. वर पण टाकायचे आहेत. हे लाकडू ठेव, हे ना हे ठेव, बाकी सगळी लाकडं काढ. वापायला भाताला लागलं पाहिजे. ही वाप भातालाच पाहिजे. टाकू काय? राईस मस्त तयार झालाय बघा. इकडे सुकला आता छान. पाणी गेलं ना पूर्ण. येऊ देणार रे कुक भात. चला भात जाऊ दे. जास्त होईल भात मला वाटतंय. काय जास्त होईल भात. नाही बरोबर नाही बरोबर आहे. तू असं आधी नको बोलूस, नंतर बोल. थोडा वाढणार आहे. ते पहिले बरोबर होतं. थोडासा ठेवा. सगळं नको टाकू. उरला तर तयार नाही होणार. उरला तर सकाळी जरी कोणतरी खायला ना फ्राय करायला चांगला लागतो. हो ना, ते ह्याच्यात झालं की मग घरात पण नाही खायला येणार. 3 किलो बरोबर होता. ते जरा बोलले ना खाणार म्हटल्यावर राहू दे म्हटलं. चला आता ह्याच्यावर निखारे टाक जरा. चिमटा कुठे रे? चिमटा कुठे रे? चिमट्याने वर जरा टाक. बरेचसे जेवढे जमतील ना तेवढे टाक, कारण वरून टाकलास तर पटकन होईल ते चांगलं. नाही तो नको अडवू बघा. एक डिश घे. मधुमठ टाक. मोठे मोठे टाक. खाली बाकी खाली राहू दे. सगळे नको काढूस, खाली पण राहू दे. कोथिंबीर नाही टाकली. कोथिंबीर वरून टाकूया. काळी पडेल. झालं ना पूर्ण. काय होते तुला? ह्याला जो भासतो हात पोत्रीच्या. एक 10-15 मिनिटामध्ये होईल. एक 11:15 पर्यंत वगैरे 11:45 पर्यंत आपण जेवू. मस्त बिर्याणी झाले. भूक लागली? जस्ट 10 मिनिट्स. अशी बिर्याणी
90% तयार झाले. आता त्याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि एक 5 मिनिटं ठेवूया. त्याच्यानंतर मग खायला तयार. ग्रेव्ही सुकल खाली. नाही सोडणार निकार आहेत ना बस. असिस्टंट जोरात आहे. चला बिर्याणी तयार झाली. आता कांदे वगैरे जरा कापतायत. कांदे कापून झाले की घेऊया जेवायला. असं असा गोल गोल कांदा कापला ना की जरा मस्त वाटतं. कड दही इकडे खास सिद्धूसाठी. एवढं कुठे हलवतो हे. त्याचा छास बनेल. बिर्याणी कशी दिली? एंट्री मारा. चला 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 काशी वाजवायचे. चला पुढली इकडे जेवायचं आहे पुढल्या पडवीमध्ये. ना हाय डिश आहे डिश आहे हाय कुठं आहे. हा शाबाश. चला कांदे निंबू आहे काय. निंबू निंबू त्याला 2 गेले. 2 पडले शेवटी. निंबू कांदा 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 घे तसंच कांदा घे. हा बंटीच्या घरातून निंबू खास आणलेलं एवढं. पलिता घे पलिता. कांदा रोशन कसा मास्टर आहे कांदा टोमॅटो देण्यामध्ये. नको आहे त्याला. मग असा माणूस हवा आहे. नको आहे बोलणारा. हे निंबू देस त्याला एक. त्या निंबू त्याच्या घरातला निंबू आहे. देस निंबू अजून एक. सगळ्यांना पोटभर जाऊ दे. हे व्हाईट राईस कोणाला पाहिजे असेल तर मागून घ्या. व्हाईट राईस आपल्याकडे आहे. तिखट मला वाटत नाही कोणाला लागेल कारण मीडियम बनवलेला आहे. पण तरी पण मागून घ्या. कोंबडी येणार आहे पाठवून येणार आहे कोंबडी. शाबाश. तर बागव्यांचा नंबर पहिला लागलाय. ताट पुढे करा. टोपाच्या बाजूला ताट करा. व्यवस्थित करा. साधा राईस पण आहे पाहिजे घ्या. साधा राईस आहे. आता काकीने एवढ्या प्रेमाने पापड तळलेत. खायला लागतील ना खायला लागतील. मग वाढायचं काम सिद्धू आणि इकडं रोशन आहे खास. हे सुरुवात पण केली तुम्ही. आम्हाला भेटलं ना अजून. असं कसं. हा आला वारा गेला वारा. का भैया शाबाश. ये देखो बिर्याणी है. बिर्याणी. कोणाला बोलायचं. इकडे तात्या आणि काकी दोघं पण आहेत. आमच्या नवीन वहिनी. साधा राईस पण येणार आहे. खातील आजच्या दिवशी खातील. हा परत घे. हा आण तू. कारण ते वाढणार कोण परत असा प्रॉब्लेम आहे. हे कशाला बिर्याणी एक नंबर. तिखट वगैरे व्यवस्थित आहे. ए बारके तू बोल. काय रे तिखट नाही ना. मग ठीक आहे. बोलत पण नाही नुसते जेवायला सुटले. हा टाइम झाला बरोबर आहे. बिर्याणी म्हटल्यावर टाइम होतो काय रे म्हणते. हो पायरीकडे 12-1 वाजतो. हा हो त्यातल्या त्यात इथे लवकर झालं म्हणा घरी होतं म्हणून. तात्यानं मस्त. मग काय मग विषयच नाही आता. तात्या बोलले म्हणजे विषय संपला. मीठ सर्व व्यवस्थित बरोबर ना. मग मस्त झालंय.
चला जेवायला या. जेवण घेऊया आता पटापट. ह्याच्यात काढून ठेव. वहिनी टेस्ट सांगणार आहेत. वहिनी टेस्ट सांगा कसे आले. हा मस्त झाले ना. वहिनीला आवडलं म्हणजे चांगलं झालंय. सकाळी एक राऊंड होईल आहे ना अजून. चला मंडळी मस्त बिर्याणी पार्टी झालेली आहे. भरले ना सगळे एकदम. आणि खास आवाज सिद्धूचे मस्त बिर्याणी बनवली. आणि ह्याची मेन आभार स्पॉन्सर होता आजच्या पार्टीचा. नाही तर आम्ही स्पॉन्सर पार्टी करतो. चला मंडळी बऱ्याच दिवसानंतर काहीतरी पार्टी झाली अशी बिर्याणी पार्टी. मजा घेतली सर्वांनी. आणि पावसाचे दिवस आहेत तर जास्त मजा आली. थंड वातावरण झालंय त्याच्यामुळे गरमागरम बिर्याणी सर्वांनी अक्षरशः जेवले नाही वळली नाही. वळलीत ना. एक नंबर. मला तर झोप आली. हा आता रात्रीचे मला वाटतं किती वाजले 11:30 वाजले. तर आता फक्त काय जरा राऊंड मारायचा आणि झोपून जायचं. पावसामध्ये अशा पार्ट्या नक्की करा. बऱ्याच दिवसांचं सगळेजण भेटलेत. कारण आता काय होतं माहिती आहे का टायमिंग मॅच होत नाही. घराची कामं सुरू आहेत त्यामुळं. पण बऱ्याच दिवसांना टायमिंग मॅच करून आपण पार्टी केलेली आहे. तर अशा पार्टीचा एन्जॉय तुम्ही पण घ्या. आजची पार्टी मस्त झाली. चला नाही भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.